आपण आज हा किल्ला केलेला आहे। किल्ल्याची सजावट जी दाखवलेली आहे त्यामध्ये शिवयुग खेळ व आधुनिक खेळ यामधील साम्य व काही गोष्टींचा फरक यामध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। सर्वप्रथम ही संकल्पना मला सुचण्यामागचं कारण की आज आपण बघत आहोत की यामधील बहुतेक खेळ हे आज ऑलिम्पिक पर्यंत बहुतांशी खेळले जात आहेत, पण याचा शोध किंवा याची सुरुवात ही छत्रपतींच्या काळापासून झालेली आहे। याच कित्येक तरुणांना माहीत नाहीये। हे काम तरुणापर्यंत पोहोचण्याचं थोडंफार प्रयत्न मी यामधून केलेला आहे। कोणते कोणते खेळ शोभाले होते? 12 घेतले आपण। यामध्ये आपण 12 खेळ दाखवलेले आहेत। या पूर्वी बुद्धिबळ जो आज खेळ आहे तो शतरंजी म्हणून ओळखला जायचा होतो, तो आज हाच खेळ कबड्डी म्हणून ओळखला जातो। तसेच कुस्ती खेळण्यामागचं जे तंत्रज्ञान होतं बाकीच्या खेळांचंही ते खूप मोठ्या प्रमाणात विकसित होऊन बदलत गेलेलं आहे। मात्र या खेळांची सुरुवात ही छत्रपतींच्या काळात एक प्रकारे झालीच होती। यामध्ये आपण खेळामध्ये कुस्ती असू दे, नौकानयन, बुद्धिबळ, पोहणे, तलवारबाजी, घोडेसवारी इत्यादी सोबत तो एकूण 12 खेळांचा समावेश यामध्ये आपण दाखवलेला आहे।